हेलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाइज, MS सेट जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट झालेला आहे, त्या एक्झामिनेशन संदर्भात सेट डिपार्टमेंटनी इंटेरियम आन्सर की, त्याला आपण म्हणतो चॅलेंजिंग आन्सर की, ही आन्सर की पब्लिश केलेली आहे. त्या आन्सर कीला अनुसरून अनेक विद्यार्थ्यांनी अनेक क्वेश्चनला चॅलेंज केलेलं आहे. ते क्वेश्चन कुठले हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्लस एक्झामिनेशन मधले कुठले क्वेश्चन बाद होऊन त्या क्वेश्चनचे सर्वांना इक्वली मार्क भेटतील हे देखील आज आपण पाहणार आहोत. म्हणजे आज आपण MS सेट एक्झाम 2025 संदर्भात चॅलेंजिंग आन्सर की संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. MS सेट एक्झाम 2026 म्हणजे नेक्स्ट इयर जो एक्झाम कंडक्ट होणार आहे, त्या एक्झाम मधील पेपर फर्स्ट साठी एक डिटेल कोर्स आपण सुरू करत आहोत. हा कोर्स 30 जून पासून सुरू होणार आहे. त्यामध्ये पेपर फर्स्टचा डिटेलमध्ये सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाणार आहे. प्लस त्या संदर्भात रिव्हिजन असेल, प्रॅक्टिस असेल, ही देखील करून घेतली जाणार आहे. म्हणजे इन शॉर्ट, पेपर फर्स्टचा कोर्स जॉईन केल्यानंतर अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाहीये. फ्रेंड, कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर पेमेंट करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. हाच व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. ठीक आहे, कारण नेक्स्ट एक्झाम जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर मागच्या फक्त 1-2 महिन्यामध्ये अभ्यास करणं सफिशियंट नसतं. त्यासाठी आत्तापासून तुम्ही अभ्यास सुरू केला, आणि आत्तापासून जास्त नाही, थोडा अभ्यास करायचा आपल्याला, पण तो तुम्ही सुरू केला तर डेफिनेटली तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे, कारण लर्निंग ही एक लॉंग प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस तुम्हाला प्रॉपरली फॉलो करावी लागेल. ठीक आहे, तर फ्रेंड, आज आपण MS सेट एक्झाम 2025 मधील पेपर फर्स्ट संदर्भात कुठले क्वेश्चन चॅलेंज झालेत हे पाहणार आहोत आणि कुठले क्वेश्चन बाद होऊ शकतात हे देखील पाहणार आहोत. तर या ठिकाणी MS सेट एक्झाम 2025 संदर्भात जो पेपर फर्स्ट आहे त्याचा सेट C मी ॲड केलेला आहे. तुमचा सेट वेगळा असेल तर तुम्ही त्यानुसार क्वेश्चन खालीवरती चेक करू शकता. सेट C मधील जो क्वेश्चन नंबर 4 आहे, हा 4 नंबरचा क्वेश्चन विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेला आहे. ठीक आहे, कारण या 4 नंबरच्या क्वेश्चनचं आत्ताच्या इंटेरियम आन्सर कीनुसार त्यांनी ऑप्शन D हे करेक्ट दिलेलं आहे. ठीक आहे, पण याचं जर तुम्ही प्रॉपर वेने कॅल्क्युलेशन केले तर ऑप्शन A हे करेक्ट यायला हवं. हे कॅल्क्युलेशन तुम्ही सॉफ्टवेअर मार्फत करू शकता. ठीक आहे, नाहीच कळालं तर एखादा CA असेल पण तुमच्या आसपास, ठीक आहे, कुठलंही नियरेस्ट CAचं ऑफिस असेल त्यांना व्हिजिट करा, ते पण तुम्हाला याबद्दल गायडन्स करतील. अनेक विद्यार्थ्यांना या क्वेश्चन बाबतीत कन्फ्युजन आहे. या ठिकाणी त्यांनी एक पॉईंट समजून घ्यायला पाहिजे. 10% पर ॲनम, 9% पर ॲनम, नंतर 8% पर ॲनम आणि 7% पर ॲनम आहे. ते काही विद्यार्थी काय करतायत, 10% म्हणजे काय करतात, फॉर एक्झाम्पल 100 त्याच्यावर 10%, बरोबर ना, 100 प्लस 10% केले म्हणजे एका वर्षाचं किती झालं, 110. आणि या ठिकाणी काय असं करतायत, इथं काय म्हणलंय, मंथली म्हणले ना, म्हणून काही विद्यार्थी असं करतायत 100 प्लस 7% म्हणजे किती झाले, 107. मग पुन्हा 107 प्लस 7%, मग ते पुढे XYZ येईल. ते अशा प्रकारे एका वर्षाचं ते कॅल्क्युलेशन करतायत. म्हणजे एका वर्षात प्रत्येक महिन्याला 7% ते ऍड करतायत. हे चुकीची पद्धत आहे. इथं पर ॲनम शब्द दिला, हे लक्षात द्या. पर ॲनमचा अर्थ असा होतो की वर्षभराचा 7% इंटरेस्ट आहे, ना की मंथली. ठीक आहे, मंथली फक्त त्या ठिकाणी इंटरेस्ट असेल ना तो कंपाऊंडेड होणार आहे. इथं पर ॲनम कंपाऊंडेड इयरली, म्हणजे इयरली तो इंटरेस्ट असेल तो कंपाऊंड होणार, जे अमाऊंट आहे ती कंपाऊंड होणार. या ठिकाणी 9% पर ॲनम कंपाऊंडेड 6 मंथली, म्हणजे या ठिकाणी 6 मंथली ते अमाऊंट फक्त कंपाऊंड होणार आहे. इंटरेस्ट वर्षभरासाठी 9%, हे समजून घ्या. काही विद्यार्थी काय करतात, 6 महिन्याचा 9% ऍड करतात, पुन्हा 6 महिन्याचा 9% ऍड करतात. ही चुकीची पद्धत आहे. पर ॲनम म्हणजे इयरली 9%. या ठिकाणी 8% पर ॲनम कंपाऊंडेड क्वार्टरली, म्हणजे क्वार्टरली फक्त अमाऊंट रिन्यू होणार, पण पूर्ण वर्षाचा एक तास इंटरेस्ट लागणार 8%. ठीक आहे, इथं 7% पर ॲनम आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हे जर तुम्ही प्रॉपरली पाहिलं तर तुम्हाला हा क्वेश्चन कळेल आणि तुम्ही कुठलंही एखादं चांगलं सॉफ्टवेअर यूज करून या पर्टिक्युलर क्वेश्चनचं आन्सर काढू शकता. मे बी याचं आन्सर ऑप्शन नंबर A हे करेक्ट यायला हवं, पण त्यांनी ऑप्शन D हे दिलेलं आहे. तरी पण तुम्हाला असं वाटत असेल की नाही
सर सांगताय ते पण चुकीचं आहे, तर तुम्ही डेफिनेटली चॅलेंज करू शकता, कारण तुमच्याकडे पण नॉलेज आहे, तुम्ही पण शिक्षक होण्यासारखे पात्र आहात. सिंपल ना, एक्झाम एक क्रायटेरिया फक्त. तुम्ही आता जवळपास शिक्षकच आहात, तुम्हाला वाटतच असेल की नाही ऑप्शन डीच करेक्ट यायला हवा, तर या ठिकाणी तुम्ही योग्य तो प्रूफ देऊन चॅलेंज करू शकता. पण या ऑप्शन डीचा प्रूफ देणं कठीण आहे. सिंपल. मग हा जो क्वेश्चन आहे हा अनेक विद्यार्थ्यांनी ऑप्शन ए साठी चॅलेंज केलेला आहे. कदाचित ऑप्शन ए हे फायनल आन्सर मध्ये तुम्हाला पाहायला भेटू शकतं. या संदर्भात तुम्हाला एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलं पहा. ठीक आहे, या 4 नंबरचा क्वेश्चन होता. इथं पॉईंट समजून घ्या, तुम्हाला क्लिअर करतो. आता इनिशियल इन्व्हेस्टमेंट फॉर एक्झाम्पल 100 रुपये तुम्ही केलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या कमेंट होतं म्हणून मी या संदर्भात एक्सप्लेनेशन देतोय, समजून घ्या. इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती आहे? 100 रुपये, जी एकदा केली तुम्ही. इंटरेस्ट रेट ॲन्युअली म्हणजेच काय, पर ॲनम म्हणलं नाही तर हे पहा, हे पर ॲनम म्हणून आपण काय केलं, ॲन्युअली इंटरेस्ट रेट इथं 10% टाकला. नंतर कंपाऊंडेड फ्रिक्वेन्सी काय म्हणलंय, इयरली, म्हणून या ठिकाणी आपण काय केलं, फ्रिक्वेन्सी इयरली ठेवली आणि त्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन केलं, त्याला 259 रुपये 10 वर्षांचं. नंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो प्रॉपर वेनी समजून घ्या, तुम्हाला कळलं. इनिशियल इन्व्हेस्टमेंट सेम ठेवली 100 रुपये, ॲन्युअली काय 9%, इथं पण लय पहा 9% पर ॲनम म्हणून आपण 9% ॲन्युअली म्हणलंय. कंपाऊंडेड फ्रिक्वेन्सी 6 मंथली पहा, 6 मंथली कंपाऊंडेड फ्रिक्वेन्सी म्हणून हाफ इयरली इथं घेतलंय. काही विद्यार्थी इथं हाफ इयर घेत आहेत, हे चुकतंय. हा पॉईंट समजून घ्या, इथं ॲन्युअलीच येणार, कंपाऊंडेड फ्रिक्वेन्सी मध्ये हाफ इयर येणार. हा पॉईंट तुम्ही क्लिअर करा. आणि त्यानंतर जे इयर वगैरे सर्व सेम ठेवलंय, ही अमाऊंट आली 241 रुपये. आता थोडंसं पुढे जाऊया. ऑप्शन सी मध्ये काय म्हणलं तर पहा, ऑप्शन सी म्हणलं 8% पर ॲनम कंपाऊंडेड क्वार्टरली. इथं पण तेच घेतलं, 100 रुपये इन्व्हेस्टमेंट 8% पर ॲनम म्हणजे ॲन्युअली 8% आणि कंपाऊंडेड फ्रिक्वेन्सी क्वार्टरली. हे लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी क्वार्टरली आहे, त्यानुसार जर कॅल्क्युलेशन केलं ते 220 रुपये. आणि नेक्स्ट जर आपण पाहिलं की इनिशियल इन्व्हेस्टमेंट 100 रुपये, त्यांनी काय म्हणलं 7% पर ॲनम कंपाऊंडेड फ्रिक्वेन्सी मंथली असं म्हणलंय पहा. इथं पर ॲनम आहे, हा शब्द विसरू नका. वर्षभरासाठी 7%, ना की मंथली. मंथली फक्त कंपाऊंडेड होणार आहे ते. मग हे जे आहे ना, याचं ऑप्शनचं असं होतं पहा, इथं 7% पर ॲनम, इथं ॲन्युअलच घ्यायचं आणि कंपाऊंडेड फ्रिक्वेन्सी मंथली, इथं मंथली घेतलंय पहा. आणि त्यानुसार 10 इयरचं कॅल्क्युलेशन केलं तर इथं 200 रुपये. आता हे सिस्टीम जनरेटेड आहे बरं ना, मी मनाने सांगतोय का, नाही, सिस्टीम जनरेटेड इक्वेशन आहे, त्यानुसार तुम्हाला आन्सर दिलेलं आहे. इथं 200 होत आहेत ऑप्शन डी साठी आणि ऑप्शन ए साठी जवळपास होत आहेत 259. म्हणून ऑप्शन ए हा करेक्ट यायला हवा. पण तरी पण वेगळं काही लॉजिक असेल तर ऑप्शन त्यांनी डी दिलाय त्यानुसार. ठीक आहे, तर कुठला ऑप्शन फायनल आन्सर की मध्ये येतोय ते आपण नंतर चेक करूया. आता ऑप्शन नंबर डी त्यांनी दिलाय, ऑप्शन ए ला विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेलं आहे. तुम्ही आता चॅलेंज केलं नाही तरी पण चालू शकतं. ठीक आहे, कारण एकदा चॅलेंज झाले सफिशियंट आहे, त्याचं ऍप्लिकेशन सर्व विद्यार्थ्यांना असतं. जर ऑप्शन ए हे त्याच्या ठिकाणी चॅलेंज ऍक्सेप्ट झालं तर ते सर्वांनाच ऍप्लिकेबल असेल, कारण जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. ठीक आहे, हे सेट डिपार्टमेंट ठरवतं, आपण ठरवणार आहे त्यामध्ये नाही, आपण फक्त चॅलेंज करू शकतो. तरी तुम्हाला एखादा क्वेश्चन वाटतच असेल नाही याचं ऑप्शन डीच करेक्ट यायला हवं, तर योग्य तो इव्हिडन्स देऊन तुम्ही चॅलेंज त्यांचं रोखण्यासाठी ऑप्शन डीलाच त्या ठिकाणी दाखवू शकता. किंवा साधी गोष्ट सांगतो, अनेक विद्यार्थ्यांनी ऑप्शन एला चॅलेंज केलंय बरोबर ना, पण सेट डिपार्टमेंटचे एक्सपर्टनी ऑप्शन डी दिलेला आहे इंटरिम आन्सर कीमध्ये, त्यांना एचं ऑप्शन करेक्ट वाटलं नाही तर ऑप्शन डीच फायनल आन्सर कीमध्ये राहिलं ॲज इट इज. सिंपल, सो डोंट वरी. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो म्हणजे 10 नंबरचा क्वेश्चन सेट सी मधला. हा क्वेश्चन खालीवरती असू शकतो तुमच्या सेटमध्ये. या ठिकाणी सिरीज दिली ती, नंबर सिरीज तुम्हाला मॅच करायची होती, फिल इन द ब्लँक भरायचं होतं. हा क्वेश्चन अनेक वेळी फिलअप करण्याचा प्रयत्न केला पण तो काय प्रॉपर जुळत नाहीये. कदाचित हा क्वेश्चन बाद होऊ शकतो, याची इक्वली सर्व विद्यार्थ्यांना मार्क भेटू शकतात. जर तुमच्याकडं या क्वेश्चनला सोल्युशन करण्याची पद्धत किंवा या संदर्भात काही लॉजिक असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे, आम्ही अनेक वेळी प्रयत्न केला पण या ठिकाणी सोल्युशन काही प्रॉपर वेनी येत नाहीये, काही ना काही त्या ठिकाणी मिसमॅच राहून जाते. म्हणून या क्वेश्चनला कदाचित फायनल आन्सर कीमध्ये ते बाद करतील आणि मे बी ज्या विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी याचे मार्क भेटून जातील. ठीक आहे, बाकी तुम्हाला सोल्युशन माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.
अनेक विद्यार्थ्यांचं याबद्दल सोल्युशन कुठलंही भेटलेलं नाही आहे आणि आम्ही प्रयत्न केला प्रॉपर वेनी काढता आलेलं नाही आहे, म्हणून मे बी हा क्वेश्चन बाद होऊ शकतो. ठीक आहे, कारण या ठिकाणी सिरीज आहे ना ही फुलफिल होत नाही. त्यांनी आता ऑप्शनमध्ये जी इंटरिम आन्सर की त्यामध्ये ऑप्शन बी दिलेला आहे करेक्ट, बरोबर ना. पण बी पण कुठल्याच अँगलनी येत नाही आहे. बाकी पाहूया. ठीक आहे, फायनल आन्सरमध्ये कदाचित याचे फ्रीमध्ये सर्वांना मार्क असतील. ठीक आहे, आणि हा क्वेश्चन पण चॅलेंज झालेला आहे, म्हणजे याचा आन्सर कुठल्याच अँगलने येत नाही. अशा वेगवेगळ्या पद्धती त्यांना करून दाखवल्यात. त्यांनी काही सोल्युशन भेटलेलं नाही म्हणून चॅलेंज केलेला आहे क्वेश्चन. मे बी फायनल आन्सरमध्ये ड्रॉप होईल क्वेश्चन. त्यानंतर DI बेस 13 आणि 14 नंबरचा क्वेश्चन होता. त्यातला 14 नंबरचा क्वेश्चन आहे हा देखील चॅलेंज झालेला आहे. आत्ताच्या आन्सर कीमध्ये त्याने ऑप्शन डी हा करेक्ट दिलाय, पण ॲक्च्युली ऑप्शन बी हा करेक्ट येतो. कशा पद्धतीने ऑप्शन बी करेक्ट येतो हे मागील लेसनमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पर्टिक्युलर लेसन पाहू शकता, त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेलं आहे. ऑप्शन बी साठी चॅलेंज झालंय. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन बी दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांना याचे मार्क भेटू शकतात जर ते चॅलेंज ॲक्सेप्ट झालं तर. सिंपल, आणि ॲक्सेप्ट होण्याचे चान्सेस 99% आहेत. ॲक्सेप्ट होऊ शकतं चॅलेंज, कारण बेसिक मॅथ आहे. पण त्या ठिकाणी ऑप्शन त्यांनी डी दिलाय चुकीच्या वेने. ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट यायला हवा. चॅलेंज झालेला क्वेश्चन आहे, चॅलेंज करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर जो 15 नंबरचा क्वेश्चन आहे हा देखील चॅलेंज केलेला आहे. 15 नंबरच्या क्वेश्चनचं त्यांनी ऑप्शन नंबर बी हे आन्सर कीमध्ये दिलेलं आहे, पण राईट आन्सर ऑप्शन डी हे यायला हवं. तर ऑप्शन डी साठी विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेलं आहे. हा देखील पुन्हा चॅलेंज करण्याची आवश्यकता नाहीये. मी असं का सांगतोय माहिती का, कारण एका विद्यार्थ्याने चॅलेंज केलं ना तरी पण सफिशियंट येते, आणि 100 विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलं तरी पण सफिशियंट आहे. मग सर्वच विद्यार्थ्यांचे 200 रुपये त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून हे मी तुम्हाला सांगतोय की चॅलेंज नाही केलं आता तरी पण चालेल, कारण ऑलरेडी चॅलेंज केलेला क्वेश्चन आहे. सिंपल. तरी तुम्हाला वाटत असेल की चॅलेंज करायचं तर करू शकता, नो प्रॉब्लेम. सिंपल. जे तो म्हणजे प्रत्येकजण आपापल्या परीने चॅलेंज केलं तरी पण हरकत नाही आहे, पण तुमची जर परिस्थिती नसेल तर अननेसेसरी पैसे वेस्ट करण्याची गरज नाही. ठीक आहे, कारण चॅलेंज झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर 31 नंबरचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनला देखील काही विद्यार्थ्यांनी ऑप्शन सी साठी चॅलेंज केलं आहे. आताच्या आन्सर कीनुसार त्यांनी ऑप्शन डी हे करेक्ट दिलेलं आहे आणि ऑप्शन डी हे करेक्ट यायला हवं. ठीक आहे, पण काही विद्यार्थ्यांनी ऑप्शन सी साठी चॅलेंज केलं आहे. हे का केलं ते पण समजून घ्या, कारण हा क्वेश्चन आहे ना 2024 मध्ये आलता. सेम क्वेश्चन होता, फक्त कन्सेप्ट वेगळी होती. पहा, इफ इथं काय म्हणतं मेमरी लेवलवर क्वेश्चन होता. ठीक आहे, मेमरी लेवलवर टीचिंग केलं तर स्टुडंटकडे कुठली पॉवर असते, कुठली शक्ती भेटते ते विचारलंय. कन्फ्युजन समजून घ्या विद्यार्थ्यांचं का होतंय. या ठिकाणी शब्द काय रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि या ठिकाणी शब्द काय मेमरी लेवल. कन्सेप्टच चेंज होतीये. अनेक विद्यार्थी म्हणतात नाही सेम क्वेश्चन होता, हे पहा सेम सगळं दिसतंय आपल्याला. या ठिकाणी पण सेम सर्व गोष्टीत सेम आहे, पण कन्सेप्ट चेंज झाली एका शब्दामुळे. इथं 2024 हा पेपर आहे. 2024 मध्ये याचं जे आन्सर आहे ना ते ऑप्शन बी हे करेक्ट दिलेलं आहे, बरोबर ना. मेमरी लेवलचं ऑप्शन बी हे करेक्ट होतं, कारण का समजून घ्या. रिपीट करतो, आणि विद्यार्थ्यांना कन्फ्युजन याबद्दल. आपल्या लेवल आहेत, लेवल म्हणजे काय हो, पायऱ्या, बरोबर ना. स्टेप असतात लेवल म्हणजे. पहिली असते कुठली मेमरी लेवल, दुसरी कुठली असते अंडरस्टँडिंग, थर्ड असते रिफ्लेक्टिव्ह आणि नंतर असते ऑटोनॉमस, ती ॲडव्हान्स. ठीक आहे, मग या ठिकाणी मेमरी लेवलमध्ये कुठली गोष्ट भेटते ते विचारलंय. मेमरीमध्ये फक्त गोष्टी आपण पार्ट करतो, म्हणजे काय फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मेमरीचा पार्ट आहे. नंतर इनसाइट म्हणजे एखादी गोष्ट आपण डीपमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो, अंडरस्टँड करतो, म्हणजेच काय अंडरस्टँडिंग लेवल. आणि प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजेच काय ती गोष्ट समजल्यानंतर त्याबद्दल जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, ते असते रिफ्लेक्टिव्ह. म्हणजे पहिला ऑप्शन इथं पण मेमरीचा होता, दुसरा अंडरस्टँडिंग संदर्भात होता, तिसरा होता रिफ्लेक्टिव्ह संदर्भात. त्यांनी क्वेश्चन कशावर विचारला होता, मेमरी संदर्भात. म्हणून या ठिकाणी फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन हे करेक्ट आन्सर आहे, म्हणजे ऑप्शन बी फक्त या ठिकाणी करेक्ट आहे. मग आता यांनी ऑप्शन सेकंड आणि थर्ड तो का कन्सिडर केला नाही ते पण समजून घ्या. ज्यावेळेस आपण पहिल्या पायरीवर आहोत ना त्यावेळेस आपण दुसऱ्या पायरीवरचं कुठली गोष्ट कन्सिडर करू शकत नाही, दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीवरची, कारण आपण पहिल्याच पायरीवर आहोत मेमरी लेवलला. मेमरी लेवलला फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असते आणि मेमरी लेवलमध्ये फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो, म्हणून फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनचीच विलक्षण शक्ती भेटते. म्हणून ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट आहे अकॉर्डिंग टू 2024 क्वेश्चन पेपर अँड आन्सर की. कारण का तुम्ही पहिल्या पायरीवर आहात मेमरी लेवल म्हणजे. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या पायरीवर जाता ना या अंडरस्टँडिंगच्या, पुढच्या वर्षी क्वेश्चन येऊ शकतो बरं का, आता समजून घ्या. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या पायरीवर जाता कुठे अंडरस्टँडिंग लेवलला इथे, त्यावेळेस तुमच्याकडे मेमरीचे पण सर्व गोष्टी असतात, कारण तुम्ही पहिल्या पायरीला क्रॉस केलेला आहे, आणि प्लस अंडरस्टँडिंगच्या गोष्टी असतात. पण अंडरस्टँडिंगला असताना रिफ्लेक्टिव्हची कुठली गोष्ट तुमच्याकडे असणार आहे का, नाही, कारण तुम्ही त्या पायरीवरच गेलेले नाहीत आणखी.
बरोबर. मग या ठिकाणी इन केस पुढच्या वर्षी त्यांनी क्वेश्चन विचारला अंडरस्टँडिंग लेवल संदर्भात आणि सेम क्वेश्चन असेल, ठीक आहे, म्हणजे फक्त त्यांनी काय केलं, मेमरी शब्द कुठला, अंडरस्टँडिंग शब्द टाकला, तर याचा आन्सर काय होईल, तर याचा आन्सर ऑप्शन ए पण होईल, ऑप्शन बी पण होईल, पण ऑप्शन सी होणार नाही. कारण का, तुम्ही रिफ्लेक्टिव्ह पर्यंत पोहोचलेले नाहीयेत, तुम्ही फक्त पहिली आणि दुसरी पायरी पार केलेली. समजलं. मग अंडरस्टँडिंगवर क्वेश्चन आला तर ऑप्शन ए आणि बी हा करेक्ट होईल. आणि इन केस या वर्षीप्रमाणे त्यांनी कशावर क्वेश्चन टाकला, मेमरी शब्द कुठला, रिफ्लेक्टिव्हवर क्वेश्चन टाकला. इथं पहा, इथं काय वापरला शब्द, रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, बरोबर ना. मग आता जर रिफ्लेक्टिव्हवर क्वेश्चन आला तर या ठिकाणी आपले पायऱ्या विसरायच्या नाही, अशा पायऱ्या आहेत, ठीक आहे. बाकी कन्सेप्ट मी सांगतोय तुम्हाला चॅलेंज केले, तुम्ही ऍक्सेप्ट झालं तर व्हेरी गुड, पण नाही झालं तर का नाही झालं ते पण समजून घ्या. या ठिकाणी या ठिकाणी मेमरी पहिल्यांदा आहे, नंतर अंडरस्टँडिंग, नंतर रिफ्लेक्टिव्ह, नंतर ऑटोनॉमस, बरोबर ना. ऑटोनॉमस आहे. मेमरीमध्ये तुम्ही असताना पुढच्या गोष्टी काय आहेत तुम्हाला माहित नसतं, म्हणून मेमरीला फक्त काय असतं, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, बरोबर ना. नंतर अंडरस्टँडिंगला तुम्ही जात असताना मेमरीमध्ये काय होतं हे तुम्हाला माहित असतं, ठीक आहे. म्हणजे हे प्लस हे ते अंडरस्टँडिंगमध्ये येतं. मग अंडरस्टँडिंगमध्ये काय असतं, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असतेच, प्लस इनसाइट पण असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही रिफ्लेक्टिव्हला जाता त्यावेळेस तुम्हाला मेमरीमध्ये काय चाललं होतं हे माहिती आहे, अंडरस्टँडिंगमध्ये काय चाललं होतं हे पण माहिती आहे, प्लस रिफ्लेक्टिव्हमध्ये काय चाललं हे पण माहिती आहे, कारण तुम्ही या ठिकाणी पोहोचलेले आहात. म्हणजेच रिफ्लेक्टिव्हला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पण असते, जनरलाइज इन्साइट पण असतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी पण असते. म्हणून या क्वेश्चनचं ऑप्शन डी हे करेक्ट त्यांनी दिलेलं आहे. पण तरी तुम्हाला असं वाटत असेल की ऑप्शन सी हा करेक्ट यायला हवा, तर चॅलेंज केलेलं आहे, तुम्ही पुन्हा चॅलेंज करू शकता, ठीक आहे. म्हणजे तुमचं पण नॉलेज तुम्ही वापरू शकता, काय प्रॉब्लेम नाही. पण त्यांच्या आन्सर कीनुसार त्यांनी आन्सर करेक्ट दिलेलं आहे, ठीक आहे. तरी पण क्वेश्चनचं ऑप्शन चेंज झालं तर गुड लक, सिम्पल. बाकी इन्फॉर्मेशन आपल्या कोर्समध्ये मी याबद्दल डीपमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि मे बी कोर्स जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांचं हे ऑप्शन चुकलं नसेल, हा क्वेश्चन त्यांचा करेक्ट आला असेल. हे पण सांगितलं होतं सलग 6 वेळा क्वेश्चन रिपीट झालाय. किती, सलग 6 वेळा. फक्त कन्सेप्ट चेंज होते, बाकी काही चेंज होत नाही. रिपीट कराल, जर पुढच्या वर्षी अंडरस्टँडिंग लेवलवर क्वेश्चन विचारला तर ऑप्शन कुठलं करेक्ट येईल, हे आणि हे त्यामध्ये येणार नाही, कारण हे रिफ्लेक्टिव्हच आहे, तिथपर्यंत तुम्ही पोहोचलेले नाहीत. सिंपल. अंडरस्टँडिंगवर क्वेश्चन विचारला तर, रिफ्लेक्टिव्हवर क्वेश्चन आहे ना तर तुम्ही सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. सिंपल बेसिक क्वेश्चन आहे, जास्त काय अवघड नाही. आणखी एक एक्झाम्पल सांगून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल, हे असा मार्ग आहे, ठीक आहे, तुमचा एक रोड आहे. ह्या रोडवर आहे ना तुम्ही पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल लोणावळा आहे, ठीक आहे, लोणावळा एक स्पॉट घेतो, त्यानंतर माथेरान हा दुसरा स्पॉट आहे, आणि तिसरा जो स्पॉट आहे ना तो फॉर एक्झाम्पल मुंबई आहे, ठीक आहे, मुंबई. आता ज्यावेळेस तुम्ही पहिल्या इथून घरून निघले, ठीक आहे, पहिल्या स्पॉटवर पोहोचले, कुठे, लोणावळ्याला. लोणावळ्याला पोहोचल्यानंतर तुम्हाला फक्त लोणावळ्याबद्दल गोष्टी माहिती आहेत. पहा, माथेरानमध्ये काय इथे माहिती आहे का, कारण नाही माहीत, कारण तुम्ही त्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. मुंबईमध्ये काय माहिती का, नाही, तुम्ही मुंबईपर्यंत पोहोचलेले नाही, तुम्ही कुठे आहेत, फक्त लोणावळ्याला. लोणावळ्याला पोहोचलेले आहेत म्हणजे फक्त लोणावळ्याबद्दल तुम्ही गोष्टी सांगू शकता, बरोबर ना. जर तुम्ही प्रवास करून कुठे माथेरानपर्यंत पोहोचले तर तुम्ही सांगू शकता की लोणावळ्यामध्ये काय आहे प्लस माथेरानमध्ये काय, ह्या दोन्ही पण गोष्टीचा तुम्ही अर्थ सांगू शकता. आणि प्रवास करून तुम्ही मुंबईपर्यंत पोहोचले तर तुम्ही सांगू शकता मुंबईला असताना की लोणावळ्यामध्ये काय होतं प्लस माथेरानमध्ये काय होतं आणि प्लस मुंबईमध्ये काय आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही सांगू शकता. सेम ह्याच टेक्निक आहेत मेमरी, अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह. जास्त तुम्ही मेमरीमध्ये असता म्हणजे फॉर एक्झाम्पल लोणावळा म्हणजे मेमरी लेवलमध्ये ज्यावेळेस तुम्ही आहात त्यावेळेस फक्त तुम्हाला मेमरीबद्दल गोष्टी माहिती आहेत, पुढे काही ते माहित नाहीये. ज्यावेळेस तुम्ही अंडरस्टँडिंगमध्ये पोहोचता त्यावेळेस तुम्हाला मेमरीबद्दलच्या गोष्टी माहिती आहेत प्लस अंडरस्टँडिंगच्या माहिती आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही रिफ्लेक्टिव्हमध्ये पोहोचता त्यावेळेस तुम्हाला मेमरीमध्ये काय ते माहिती आहे प्लस अंडरस्टँडिंगमध्ये काय ते माहिती आहे प्लस रिफ्लेक्टिव्हमध्ये काय ते देखील माहिती आहे. सिंपल. म्हणजे या ठिकाणी फीचर एकमेकांमध्ये ऍड होत चालतात, हे लक्षात घ्या. आणि त्यांनी रिफ्लेक्टिव्ह लेवलचा जो क्वेश्चन विचारला आहे त्या रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये सर्व गोष्टी ऍड असतात कारण तुम्ही त्यापर्यंत पोहोचलेल्या असतात. सिंपल. मग या ठिकाणी हा पॉईंट समजून घ्या, रिफ्लेक्टिव्ह लेवलपर्यंत पोहोचताना तुम्ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे मेमरीला पण कव्हर केलंय प्लस अंडरस्टँडिंगला कव्हर केलंय आणि प्लस स्वतः रिफ्लेक्टिव्हला पण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, जास्त काय अवघड नाही, बेसिक आहे. पण जर प्रॉपर वेनी तुम्ही गोष्टी पाहिल्या नसतील तर कदाचित तुम्हाला याबद्दल कन्फ्युजन वाटेल, तुम्हाला क्वेश्चन चुकीचा वाटू शकतो. ठीक आहे, बाकी चॅलेंज केलंय, होप सो पॉझिटिव्ह, जे होईल ते योग्यच येईल. ठीक आहे, आणि जे आहे ते सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचं होत आहे. या ठिकाणी आणखी एक पॉईंट सांगाल, असं काही नाही की MSCIT एक्झाममध्ये सर्व क्वेश्चन करेक्टच असतील. तुम्ही प्रिव्हियस इयरची क्वेश्चन पेपर पहा, त्याचा आन्सर की पहा. अनेक ठिकाणी ना क्वेश्चन त्यांनी दिलेलं आहे त्याचं आन्सर एक रॉंग दिलेलं आहे, असं अनेक ठिकाणी झालेलं आहे.
असं होऊ शकतं, ठीक आहे. म्हणजे इन केस ह्या क्वेश्चनचं चॅलेंज ॲक्सेप्ट झालं नाही किंवा चॅलेंज ॲक्सेप्ट झालं त्याने ऑप्शन सी हा करेक्ट दिला, मग याचा अर्थ असा नाही की ऑप्शन डी पूर्णपणे चुकीचा आहे, ठीक आहे. अनेक ठिकाणी चॅलेंज ॲक्सेप्ट करून किंवा चॅलेंज एखाद्या विद्यार्थ्यांनी केलं नाही तर फायनल आन्सर की म्हणजे तसंच आन्सर येऊन जातं आणि विद्यार्थ्यांना त्याचे मार्क भेटतात. सिम्पल. पण मे बी याचा आन्सर चेंज होणार नाही, झाला तर व्हेरी गुड. सिम्पल. तर फ्रेंड, हा जो क्वेश्चन आहे हा चॅलेंज झालेला आहे. बाकी तुम्ही थोडंसं नेक्स्ट गेले तर उतारा जो आहे पॅरेग्राफ म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. तर पॅरेग्राफवरचे पण काही विद्यार्थ्यांना क्वेश्चन चॅलेंजिंग वाटतायत. हे जे पॅरेग्राफ आहे ना 46 म्हणजे शेवटी होता या क्वेश्चन पेपरमध्ये, सेट वेगळा असेल तर तुम्हाला आधी पण येऊ शकतो. हा जो पॅरेग्राफ आहे या पॅरेग्राफचे क्वेश्चन कुठलेही चॅलेंजिंग वाटत असेल तर फायनल आन्सर की म्हणजे त्यांचा आन्सर चेंज होण्याचे चान्सेस खूप कमी असतात, ठीक आहे. म्हणजे 10% चान्सेस आहेत. म्हणून या ठिकाणी चॅलेंज करताना खूप रिस्की असतं, पैसे वाया जाऊ शकतात. सिम्पल. तर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल एखाद्या पॅरेग्राफच्या क्वेश्चनला करू शकता, पण ॲक्सेप्ट होण्याचे चान्सेस 10% हे लक्षात घ्या. सिम्पल. तर फ्रेंड, आणखी कुठले क्वेश्चन तुम्हाला वेगळे ऑड वाटत असेल, चॅलेंजिंग वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. सिम्पल. आणि ज्या विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट संदर्भात प्रिपरेशन सुरू करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन बॅच आपण 30 जूनपासून सुरू करणार आहोत. यावर्षीची ही पहिली बॅच आहे आणि एक्झाम होईपर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. खूप चांगल्या प्रकारे तुमचं प्रिपरेशन या ठिकाणी होऊ शकतं. इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. अनेक विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय झालेले आहेत, खूप चांगले मार्क विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत आणि यावर्षी 2025चा पेपर झाला त्यामध्ये पण विद्यार्थ्यांचे फीडबॅक तुम्ही पाहू शकता, खूप चांगल्या प्रकारचे आहेत, ठीक आहे. एक फीडबॅक पाहण्यासारखा आहे. सर्व फीडबॅक मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केले, ते तुम्ही देखील पाहिले असेल. म्हणजे एक्झाम दिल्यानंतरचे फीडबॅक आहेत, रिझल्ट लागल्यानंतर कुठले फीडबॅक असतील ते तुम्हाला मी शेअर करणारच आहे. सिम्पल. इन्फॉर्मेशनसाठी या नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करा, त्यांना कॉमर्सची इन्फॉर्मेशन देखील शेअर केली जाईल. आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.